नमस्कार, तनुजाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे केळ फुलाची भाजी. हे जे केळीचं फूल आहे तर त्याच्यावरचं साल काढून घ्यायचे आणि आतमध्ये जे छोटे छोटे फुलं दिसत आहेत तर तेही काढून घ्यायचे आणि हे सर्व जे आहेत तर ते फुलं काढून घेतली की त्यानंतर ती निवडायची कशी तर ते पण मी सांगणार आहे. तर डिटेल व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे फूल आहे तर त्याच्यामध्ये आतमध्ये जो एक पराग दिसतोय तर तो फक्त जो आहे तर ती दांडी दिसते तर ती काढायची फक्त. आणि त्याच्याच पुढच्या बाजूला थोडासा एक छोटासा पातळ असा सालीसारखा भाग आहे तर तोही काढायचा आहे. तर हे सर्व जे आहे तर ते फुलं आपल्याला सेम याच पद्धतीने आपल्याला सगळे निवडून घ्यायचे. अगदी सोपं आहे, खायलाही अगदी चविष्ट अशी भाजी लागते आणि हेल्दी पण आहे, टेस्टी पण आहे आणि बनवायलाही सोपी आहे. तर सर्व जे आहेत ते फुलं निवडून घेतले आणि मी बारीक असे चिरून घेतलेत, बघू शकता तुम्ही. आणि ते एकदा धुवून घेतलेत पाण्याने आणि परत 2 ग्लास पाणी टाकून आपल्याला याला कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायचे. तर त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि हळद टाकायची आणि ही कुकरमध्ये साधारणतः 1-2-3 शिट्ट्या करून घ्यायचेत. आणि आपल्याला ही जितके फुलं आहेत तितकाच कांदा याला घ्यायचा आहे, तरच त्या भाजीला टेस्ट खूप छान येते. तर मी कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि कांदा आहे तर कांदा पण असा भरपूर चिरून घेतलेला आहे. कांदा भरपूर असेल तर ही भाजी खूप छान लागते आणि भरपूर अशा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा कांदा, जेणेकरून ती टिकतेही छान. तर यातलं जे शिजवून झाल्यानंतर त्यातलं पाणी जे आहे तर ते पण काढून घ्यायचंय. आणि मसाला या भाजीसाठीचं वाटण जे आहे तर आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर तर त्याचं वाटण काढले मी. तर कढई छान गरम केली आहे, त्याच्यामध्ये साधारणतः एक 2-3 चमचे, 3 चमचे तरी कमीत कमी तेल टाकायचे. आणि तेल चांगलं गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये जिरं आणि मोहरी टाकायची. अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी टाकायची. ते चांगलं फुललं की त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला जो कांदा आहे तर तो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. आणि आता हा जो कांदा आहे तर तो अगदी छान असा रंग, ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. एक 3 ते 4 मिनिट आपल्याला हा कांदा जो आहे तो तेलामध्ये असा छान असं परतून घ्यायचा आहे, कारण कांद्यामुळे भाजी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदा जितका आपण चांगला भाजू तितकी भाजी चांगली टिकते. तर बघू शकता तुम्ही, रंग छान असा ब्राऊन रंग आलाय आणि कांदा पण आपला परतून झालाय. आता त्याच्यानंतर त्यामध्ये 1-1.5 चमचा इतकं आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर त्याचं वाटण जे आहे तर ते ऍड करायचंय आणि ते पण आपल्याला छान असं परतून घ्यायचंय. आणि त्यानंतर बाकीचे इतर जे कोरडे मसाले आहेत तर ते टाकायचे. तर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आहे, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि त्याच्यानंतर जो आपला घरीचा कांदा लसूण मसाला असतो तर तो साधारणतः 1-2-3 चमचे इतका टाकलाय. बारीक चमचा आहे, नाश्त्याचा चमचा असेल तर मी तो साधारणतः 1 चमचाभर इतकाच टाकते, कारण आपल्याला तिखट जे आहे तर ते आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या जे कांदा लसूण मसाला जो बनवलेला आहे तो जितका तिखट आहे त्यानुसार आपल्याला कमी जास्त करायचंय. आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय. आता हे सर्व जे मसाले आहेत तर छान असे परतून घ्यायचे. तर तेल मला थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी तेल अजून थोडंसं टाकतेय. भाजी अगदी टेस्टी आणि चमचमीत पण होते. आणि ही जी भाजी आहे तर ते 3 ते 4 दिवस अगदी आरामात टिकते. त्यासाठीच आपल्याला हा सर्व मसाला, कांदा वगैरे आहे तर तो चांगला परतून घ्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर आपण जे वाफवून घेतलेले आहे केळीची फुलं तर ते त्याच्यामध्ये ऍड करायचे आणि आपल्याला हे चांगलं मसाल्यामध्ये एकजीव होईपर्यंत एकत्र परतून घ्यायचंय. सगळा मसाला जो आहे तर तो छान मिक्स झाला पाहिजे, त्यामुळे भाजीला चव खूप छान येईल. 1-2-3 मिनिटं आपल्याला हे परत एकदा छान एकत्र मिक्स करून घ्यायचंय. अतिशय टेस्टी लागते ही भाजी आणि पौष्टिकही आहे. तर याच्यामध्ये मसाला जो आहे तर तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही वापरू शकता. भाजीसाठी जो तुम्ही वापरता तो, त्यामध्ये मी नॉनव्हेजचा मसाला वापरलाय, चिकन मसाला. याच्याऐवजी गरम मसाला वगैरे वापरला तरी पण चालेल.
तर मसाला ऍड केल्यानंतर आपल्याला हे परत एकदा छान सर्व भाजीमध्ये एकत्र करून घ्यायचं. मसाला मी आधी नाही वापरला, कारण आपल्याला हे सर्व मसाले जे आहेत तर अगदी बराच वेळ परतावे लागतात आणि मसाल्याची टेस्ट नाही लागणार, त्यासाठी मसाला मी अगदी शेवटी टाकलाय. अतिशय टेस्टी अशी केळीच्या फुलाची भाजी जी आहे तर ती तयार आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर बघू शकता चमचमीत अशी टेस्टी केळफुलाची भाजी तयार आहे. तर रेसिपी नक्की करून बघा. धन्यवाद.